नीतिसूत्र अध्याय 7 1 पासून तर 27 वचन. माझे मुला, माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्या जवळ साठवून ठेव. माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील. माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातली बाहुलीप्रमाणे सांभाळ. ती आपल्या बोटास बांध, ती आपल्या हृदयपटलावर लिहून ठेव. तू माझी बहीण आहेस असे ज्ञानाला म्हण आणि सुज्ञतेला आपली जीवलग मैत्रीण म्हण. त्याच्या योग्याने परस्त्रीपासून गोड भाषण करणाऱ्या परक्या स्त्रीपासून तुझे रक्षण होईल. मी आपल्या घराच्या खिडकीजवळील जाळ्यातून बाहेर पाहिले, तो भड्या मंडळी तरुण जणांमध्ये एक बुद्धिहीन तरुण पुरुष माझ्या समदृष्टीस पडला. तो तिच्या घराच्या कानाजवळून जाणाऱ्या आडीतून फिरत होता. तो तिच्या घराकडच्या वाटेने संध्याकाळी दिवस मावळता रात्रीच्या काळोखात निविड अंधारात गेला. तेव्हा वेश्याचा पोशाख केलेली कोणी एक कावेबाज स्त्री त्याला भेटली. ती वासाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नाहीत. कधी रस्त्यावर, कधी सवाट्यावर, कधी प्रत्येक नाक्याजवळ ती टपत असते. तिने त्याला धरून त्याचे चुंबन घेतले. तिने निर्लज्ज मुखाने त्याला म्हटले, मला शांतपणे करवायची होती, पण मी आपले 9 तास पेडून चुकले आहे. याकरिता तुला भेटायची मी तुझे मुख पाहायला बाहेर आले आहे आणि तू मला सापडला आहेस. मी आपला पलंग बेलभुट्टीवर गिरेद्याने मिसऱ्या तागाच्या पट्टेदार वस्त्राने सजवला आहे. मी आपली गादी बोळ, अगरू व दालचिनी यांनी सुवासिक केली आहे. जे सल आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ. आपण प्रेमानंदाने आराम पाहू, कारण घरधनी घरी नाही, तो दूरच्या प्रवासाला गेला आहे. त्याने पैशाची पिशवी बरोबर नेली आहे, तो पौर्णिमेस घरी येईल. तिने आपल्या पुष्कळ महक भाषणे त्याला वश केले आणि आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले. तो तत्काळ तिच्या मागे चालला. जसा बैल कापल्या जाण्यात जातो, तसा बेडी घातलेला मूर्ख शिक्षा बघण्यात जातो. जसा पक्षी पाश आपला जीव घेण्याकरिता आहे हे न जाणून त्याच्याकडे धाव घेतो, तसा तो जातो. पण अखेरीस तीर त्याचे काळीज भेदून जातो. तर माझ्या मुलांना माझ्या ऐका, माझ्या तुमच्या वचनाकडे लक्ष द्या. तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे ओढू देऊ नको, तिच्या वाटांनी भोकू देऊ नको, कारण तिने बहुतांना घायल करून पिढीला आहे. तिने वधिलेल्या सर्वांची संख्या फार मोठी आहे. तिचे घर म्हटले की म्हणजे अधोलोकाकडे, मृत्यूच्या खोल्याकडे खाली उतरण्याचा मार्ग होय. तर हे आहे नीतिसूत्र 7 अध्याय.